सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल रुद्र यश ब्लॉग्स. आणि आज मी कुठल्याही लोकेशन किंवा प्लेसवर आलेलो नाही आहे एक्सप्लोअर करायला. आज मी आलो आहे जेन्झीज जे जिंकलेत प्रोटेस्टमध्ये ते सेलिब्रेशन करण्यासाठी शिवाजी पार्कला. सो सेकंड टाईम आहे शिवाजी पार्कला ब्लॉगसाठी, कारण पहिले शिवाजी पार्कचा ब्लॉग आलेला आहे चॅनलवर. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन, तुम्ही बघू शकता. आणि आज मी जे शिवाजी पार्कला आलो आहे ते आहे जे धर्मेंद्र प्रधानच्या विरोधात CJPने एवढे एक महिना जवळपास प्रोटेस्ट केलं आहे आणि त्या प्रोटेस्टला आज सक्सेस मिळाली आहे. सो मी त्याच्या सेलिब्रेशनसाठी आलो आहे शिवाजी पार्कला. सो आता शिवाजी पार्कला जाऊन बघूया किती क्राऊड आहे ते. अँड लेट्स स्टार्ट दिस ब्लॉग. अँड डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. गाईज, आता मी जे आहे ते आलो आहे शिवतीर्थाच्या बाहेर, जे राजसाहेब ठाकरे मनसे अध्यक्ष यांच्या घराबाहेर. आणि आता आपण इथे बघूया कितीतरी मुलांनी इकडे स्वतःची उपस्थिती दाखवलेली आहे. हा आता क्राऊड आहे शिवाजी पार्कच्या बाहेर. गाईस, खूप गर्दी आहे, लिजिट खूप गर्दी आहे. आणि ज्या घोषणा दिल्या जातात इकडे त्या ऐकून हसायला पण येतंय आणि छानही वाटतंय. लिटरली भरपूर वेगळ्या प्रकारच्या घोषणा दिल्या जातात इकडे. आणि आता तर गर्दी अजून वाढणार आहे, इथं सुरुवात आहे. छत्रपती शिवाजी महाराज की मिलने पर ये खास सजाया पूरे साल. हाँ मेरा भाई ये लोगों की सरकार है ना, मुझसे बनाते अपने बेटे को ये प्यार है ना. सुबह में कार चूल्हे आपस में झंझार है ना. बाकी अभी तो पार्टी विनंती है. या देशातले जेन्झी हे सरकारच्या झेंझ्या कशा उपटतात.
आपल्याला एक खंडमंत्री नाही, रस्ता मंत्री विषय नक्की आहे. इथेनॉलवरती बोलतात ते. गेल्या 3 वर्ष आहेत निवडणुका गेल्या खड्ड्यात. मोदींनी पाहिले मतं चोरी करता येते पण माणसं चोरता येत नाहीत. जय भवानी. Some sunshine, give me some rain, give me another chance. I wanna grow up once again. देश का युवा जिंदा है, देश का युवा जिंदा है, देश का युवा जिंदा है, लाठी भी खाके जिंदा है, लाठी भी खाके जिंदा है, गोली भी खाके जिंदा है, गोली भी खाके जिंदा है, सबसे लड़कर जिंदा है, सड़कों पर आकर जिंदा है, हावी ना बनकर जिंदा है, सड़कों पर आकर जिंदा है, सबसे लड़कर जिंदा है, अरे हाथ उठा के जिंदा है, अरे जोर से बोलो जिंदा है, जोर से बोलो जिंदा है, इस देश का युवा जिंदा है, इस देश का युवा जिंदा है, ये देश हमारा आपका नहीं किसी के बाप का. थैंक यू. गाइस मेलोडी बाटी जा रही है यहाँ पे. फायनली ना मी आत्ता एंड करून डिस्पर्स झालं आहे रॅली आणि आम्ही सगळं जे सेलिब्रेशन आहे त्यातनं थोडं बाहेर आलो आहे. स्टील भरपूर गर्दी आहे. खूप सारी लोकं जे आहेत ते अजून पुढच्या साईडला जे आहेत ते खूप सारे लोक आहेत जी लोक अजूनही थांबली आहेत. मीम्स बनवत आहेत, स्लोगन्स गात आहेत, ओरडत आहेत मोदीबद्दल. भाई ते खूप मजा आली आज. बिकॉज कुठल्याही पॉलिटिकल पार्टीजचं काही नव्हतं, फक्त यूथ होता जो देशासाठी आलेला आणि खरा इंडिपेंडन्स डे आज साजरी झाला असं मला वाटतं. कारण आणि मी खूप थँकफुल आहे की मी या पार्टचा या मोमेंटचा मी एक पार्ट आहे. अँड आय रिअली वॉन्ट टू थँक मुंबई पोलीस फॉर एव्हरीथिंग, एव्हरी सपोर्ट फ्रॉम मुंबई पोलीस. गाईस खरंच खूप मजा आली आज आणि लिटरली मी एक्सपेक्ट केलेलं त्यापेक्षा खूप जास्त लोकं होती. शिवाजी पार्कला खूप क्राऊड होती. असं वाटत होतं लिजिट आजच स्वातंत्र्य दिवस आहे, आजच 15 ऑगस्ट आहे आणि आमचं 15 ऑगस्ट सेलिब्रेशन चालू आहे. पण मला थँक्यू बोलायचं आहे मुंबई पोलिसांना की त्यांनी खूप कोऑपरेट केलं. दिल्ली पोलीससारखं केलं नाही मुंबईमध्ये. आजसुद्धा त्यांनी खूप मेहनत घेतली पूर्ण क्राऊड हँडल करायला. सो थँक्यू मुंबई पोलीस. अँड आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्या जेनझीजला माझ्याकडून कॉंग्रॅच्युलेशन्स. मी सुद्धा जेनझी आहे, हे आपलं यश आहे. आपण असंच साजरा करूया. परत काही झालं तरी पण आपण एक मिळून उभे राहूया सगळ्यांच्या विरोधात. काही फरक पडत नाही, मग लाठ्या चालवा, गोळ्या चालवा किंवा मग काही तुम्हाला पाहिजे ते पाणी फेका, काय करायचं ते करा. बट आय एम विथ ऑल द जेनझीज. अँड तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला भेटेन परत एकदा दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लव्ह यू ऑल, टेक केअर, सी यू.